नमस्कार, मी विशाल परदेशी. दुपारच्या बातम्यांमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. सुरुवात करणार आहोत एका महत्त्वाच्या बातमीने. राज्य मंत्रिमंडळाची थोड्याच वेळात बैठक सुरू होणार आहे. राज्यातील सहकारात हजारो कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप विरोधक करतायत आणि याला प्रत्युत्तर म्हणून राज्य सरकारने साखर संग्रहालय उभारणार असल्याचं नक्की केलंय. हे संग्रहालय कसं असेल याचं सादरीकरण आज मंत्रिमंडळ बैठकीत केलं जाईल. राज्यात साखर कारखानदारी कशी उभी राहिली, जनतेचा सामाजिक आर्थिक विकास कसा झाला यावर आधारित हे संग्रहालय असणार आहे. मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक जी आहे ती थोड्याच वेळात सुरू होणार असल्याचं कळतंय. सध्या सहकार क्षेत्रातील अनेक मुद्द्यांना घेऊन म्हणजे भ्रष्टाचारांना घेऊन, हजारो कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराला घेऊन विरोधक आरोप करताना दिसतात. त्याला प्रत्युत्तर म्हणून राज्य सरकारने साखर संग्रहालय उभारणार असल्याचं नक्की केलंय. बोलूयात, आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल साळुंखे आपल्या बरोबर आहेत. प्रफुल्ल, विरोधकांकडून सहकार क्षेत्रामध्ये हजारो कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा जो आरोप केला जातोय त्याच्या उत्तरादाखल हे साखर संग्रहालय उभारल्या जाणार आहे का? विशाल, आपण जर पाहिलं तर गेल्या काही दिवसांपासून विरोधकांकडून एक मोठा आरोप जो केला जातोय की राज्यातल्या सहकारी साखर कारखाने आणि सूतगिरण्या आणि विशेषतः म्हणजे खऱ्या अर्थाने साखर कारखाने कवडीमोल दराने विक्री करून त्याच्यामध्ये जवळपास 25,000 कोटी रुपयांचा घोटाळा झाला आणि साखर उद्योग पूर्णपणे बुडाल्याचा आरोप जो आहे तो या ठिकाणी विरोधकांकडून केला जातोय. राज्य सरकार आज मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये एक ठराव आणतो आहे. त्यामध्ये राज्यातल्या साखर कारखान्यांचं एक भव्य प्रदर्शन करणारं एक मोठं संकुल जे आहे ते उभं करण्याचा निर्णय आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत होणं अपेक्षित आहे. यामध्ये साखर उद्योग कशा पद्धतीने राज्यामध्ये उभा राहिला, कशा पद्धतीने तो वाढला आणि त्यामुळे किती लोकांचं आयुष्याचं कल्याण झालं आणि शेतकरी किती सुखावला या संदर्भातले संपूर्ण माहिती जी आहे ती या संग्रहालयात ठेवली जाणार आहे. वेगवेगळे मॉडेल्स या संग्रहालयामध्ये ठेवले जाणार आहे आणि हे संग्रहालय जे आहे ते राज्यासाठीच नाही तर देशासाठी भूषणावं असावं अशा पद्धतीने हे संग्रहालय करण्याचा राज्य सरकारचा मानस आहे. या संग्रहालयाच्या संदर्भात आज एक सादरीकरण केलं जाते असं देखील प्रफुल्ल कळतंय. काय महत्त्वाचे मुद्दे या संदर्भात मांडले जाऊ शकतात? एक सर्वात महत्त्वाचा विशाल तोच मुद्दा या ठिकाणी आहे की राज्यातला साखर उद्योग हा देशासाठी किती महत्त्वाचा आहे, त्याची उभारणी कशी झाली, कशा पद्धतीने साखर कारखाने राज्यामध्ये उभे राहिले, त्याच्यामुळे शेतकऱ्यांच्या आयुष्यात कशा पद्धतीने समृद्धी आली या संदर्भातला संपूर्ण आढावा जो आहे तो या संग्रहालयामध्ये ठेवला जाणार आहे. आणि त्यामुळे कुठेतरी हा देशासाठी साखर कारखानदारी जी आहे ती कशी भूषणावा आहे या पद्धतीचं हे संग्रहालय असेल अशा पद्धतीचं प्रारूप जे आहे ते तयार करण्यात आलेलं आहे. धन्यवाद प्रफुल्ल या सगळ्या तपशिलाबद्दल. तर सध्या सहकार क्षेत्रातील हजारो कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराच्या मुद्द्याला घेऊन विरोधक आरोप करतायत. याला प्रत्युत्तर म्हणून की काय राज्य सरकारने आता साखर संग्रहालय उभारणार असल्याचं नक्की केलंय. याचं प्रेझेंटेशन म्हणजे याचं सादरीकरण जे थोड्याच वेळात मंत्रिमंडळाच्या बैठकीत केलं जाईल. पुढे पाहूयात, राज्यपाल विरुद्ध राज्य सरकार संघर्ष पुन्हा एकदा निर्माण झालाय. आता ओबीसी आरक्षण मुद्द्यावरून राज्यपाल आणि राज्य सरकार आमने-सामने आलेत. राज्यपालांकडून कायदेशीर खुलाशाची मागणी करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी न्यूज 18 लोकमतला दिली. सहीसाठी अध्यादेश राज्यपालांकडे पाठवण्यात आला, मात्र प्रकरण सुप्रीम कोर्टात असल्याचं राज्यपालांचं म्हणणं आहे आणि त्यामुळे राज्य सरकारसमोर पुन्हा पेच निर्माण झालाय. त्यामुळे आता नेमकं पुढे काय घडतं, हा संघर्ष काय वळण घेणार हे बघणं फार महत्त्वाचं ठरणार आहे. महाविकास आघाडी सरकारला ओबीसी आरक्षण द्यायचं नाही हेच राज्यपालांनी पाठवलेल्या प्रस्तावावरून सिद्ध झाल्याची टीका भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली आहे. या प्रस्थापितांच्या सरकारला मुळात ओबीसींना आरक्षणच द्यायचं नाही हे राज्यपालांच्याकडे प्रस्ताव पाठवलाय त्याच्यावरून सिद्ध होतंय. कारण की माझ्या माहितीप्रमाणे शासनाचा जो मूळ प्रस्ताव आहे या प्रस्तावामध्ये विधी व न्याय खात्याने स्पष्टपणे नमूद केले आहे की अध्यादेश काढण्यापूर्वी सर्वोच्च न्यायालयाची परवानगी घेणं अत्यावश्यक आहे. या सगळ्या खात्यांचे प्रमुख म्हणून माननीय मुख्यमंत्री महोदयांना मला हेच विचारायचं आहे की त्यांना त्यांच्या शासनामध्ये नेमकं काय घडतंय याचा खरोखरच सुगावा नसतो का की या सगळ्या विभाग प्रमुखांशी संवाद साधायला त्यांना वेळ नसतो.
आम्ही सर्व उमेदवार ओबीसी दिले असं असूनही आम्ही ओबीसी विरोधी कसे, असा सवाल भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केला. पाहूयात ते काय म्हणालेत. महाराष्ट्रातल्या ओबीसी जनतेने हे पाहिलं की ओबीसीला पॉलिटिकल आरक्षण मिळावं यासाठी मनापासून पोटतिडकीने काम कोणी केलं, आंदोलनं कोणी केली, हे मला असं वाटतं संपूर्ण महाराष्ट्रातल्या ओबीसी समाजाला माहिती आहे. ज्या 5 जिल्ह्यांच्या जिल्हा परिषदेच्या निवडणुका पोटनिवडणूक व्हायच्या त्यात सगळे उमेदवार भाजपने ओबीसी उमेदवार दिले. तुम्ही दिले आहेत काय? तुमची तर गोची अशी झालेली आहे की फॉर्मही आता भरता येणार नाही, कारण निवडणूक आयोगाने घोषित केलं की जिथे निवडणूक थांबली तिथून सुरू होईल. निवडणूक कुठे थांबली? फॉर्म भरणंपर्यंत थांबली. आता स्क्रुटिनी फक्त राहिली आहे, त्यामुळे फॉर्म पण भरता येणार. आम्ही मात्र वेळेत फॉर्म भरले. आम्ही दोन्ही तयारी ठेवली किंवा निवडणुका होतील न होतील हा देश कायद्याने चालतो. सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला तर काय करा, फॉर्म भरून ठेवले. सगळे ओबीसी भरले. मग आम्ही ओबीसी विरोधी कसे काय? राज्यात सुरू असलेल्या महाविकास आघाडी विरुद्ध राज्यपाल संघर्षावर राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ जे आहेत त्यांच्याशी आम्ही बातचीत केली. बघूयात त्यांनी काय म्हटलं. महाविकास आघाडी सरकार यांच्या विरुद्ध राज्यपाल हा सामना अनेक ठिकाणी अनेक पातळीवर बघायला मिळतोय. आणि आता तर ज्या ओबीसी आरक्षणाबद्दल भाजपनं आंदोलन केलं, हे आरक्षण मिळावं यासाठी आंदोलन केलं, त्याच ऑर्डिनन्सला किंवा त्याच अध्यादेशाला राज्यपालांनी परत पाठवलंय सही न करतात. या संदर्भात बोलण्यासाठी आपल्याबरोबर ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ जी, आपण थेट त्यांच्याकडे जाणून घेऊया. मुश्रीफजी, तुम्हाला काय वाटते की राज्यपालांची किंवा भाजपची ही दुटप्पी भूमिका वाटते का? नाही, राज्यपाल महोदयांचं असं बोलणं बरोबर नाही, परंतु सातत्याने राज्य सरकारला सहकार्य करण्याच्या ऐवजी सातत्याने ते नवीन नवीन मुद्दे काढतायत. गेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये आता राज्यभरामध्ये निवडणुका आपल्या स्थानिक स्वराज्य संस्था सुरू झालेल्या आहेत आणि ओबीसी आरक्षण आता झिरो झालेलं आहे. सुप्रीम कोर्टाचा जो निर्णय होता की त्यांनी सांगितलं ट्रिपल टी प्रमाणे आपण करा, इम्पिरिकल डाटा, त्याच्यानंतर 50% आत आरक्षण, ओबीसीचं कमिशन, ते आपण सगळं केलं. आता त्यामध्ये 50%च्या आत ह्यासाठी डाटा तयार करायला वेळ लागणार आहे. मग तोपर्यंत ज्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका घ्या असं सुप्रीम कोर्ट वारंवार निवडणूक आयोगाला आदेश देत आहे. मग याचा मार्ग काय काढायचा? तर आपण असा मार्ग काढला की राज्यभराची सगळी आत्ताची वस्तुस्थिती बघितली आम्ही, जिल्ह्याची काय ओबीसीची परिस्थिती आहे. तर एक 4-5 जिल्ह्यामध्ये थोडासा ओबीसींच्यावर अन्याय होतो आहे, कारण तिथं शेड्यूल ट्राईब आणि SCची संख्या जास्त असल्यामुळं बाकीचं झिरो जे होणार होतं ते जवळजवळ 90-95% हे ओबीसीना आरक्षण मिळतं आहे. आणि मग राज्य सरकारने विचार केला किंवा झिरो म्हणण्यापेक्षा निदान 95% तरी ओबीसीना आरक्षण मिळालं तर त्याला न्याय मिळेल. म्हणून आपण मंत्रिमंडळाच्या बैठकीत असा ठराव पारित करून आम्ही राज्यपाल महोदयांच्याकडे पाठवला. त्यांनी पुन्हा त्याच्यात क्युरी काढली की आधी सुप्रीम कोर्टाला दाखवा आणि मग आदेश काढा. आता आज आम्ही मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये ग्रामविकास विभाग ज्यावेळा मिनिट्स कन्फर्मला येतील, म्हणजे मागील सभेचं प्रोसिडिंग वाचून कायम करणं हा विषय ज्यावेळा येईल, त्यामध्ये आम्ही दुरुस्ती करू किंवा हा अध्यादेश तुमचा झाल्यानंतर आम्ही तो सुप्रीम कोर्टाला अवगत करू. आता हा अध्यादेश तुम्ही जसं म्हणाल की राज्यपालांकडे पाठवण्यात आला होता, त्यांनी नेमकी त्यातली त्रुटी काय काढली? ते म्हणाले की सुप्रीम कोर्टाचा हा निर्णय असल्यामुळे त्यांना पहिल्यांदा दाखवा आणि मग आदेश काढा. अच्छा, पण मग म्हणजे 23 तारखेला सुनावणी आहे आजच, तर त्या दरम्यान त्या आधी ऑर्डिनन्सवर सही होणं अपेक्षित होतं का? नाही, त्याच्यामध्ये काहीच अडचण नव्हती. ते असं म्हणू शकले असते की बा हा अध्यादेश तुम्ही अवगत करा सुप्रीम कोर्टाला, तर आम्ही अवगत करू शकलो असतो. परंतु काय भूमिका त्यांची आम्हाला कळत नाही. राज्यपाल सही करतील का? सुप्रीम कोर्टाला दाखवून दिल्यानंतर तरी राज्यपाल सही करतील का? नाही, जर नाही केली तर हा मेसेज काय चांगला जाणार नाही ओबीसी समाजामध्ये. त्यांना ही सही मला वाटते ती करतील. अच्छा, पण मग समजा नाही केलं तर पुढचं ऑप्शन दुसरं काही असू शकतं का यावर? दुसरा आता ऑब्जेक्शन एकच ऑप्शन आहे, तो म्हणजे इम्पिरिकल डाटा तयार करणं. त्याला खूप वेळ लागेल. मग आता दुसरा मार्ग काय आपल्याकडं? आता सुप्रीम कोर्टाने सांगितलं निवडणुका घ्या, निवडणूक आयोग निवडणुकीचे कामाला लागलेला आहे. आता आमच्याकडे हा जो मार्ग होता तो पर्याय आम्ही निवडला. मुख्यमंत्री महोदयांनी सर्व पक्षी 2दा बैठका घेतल्या, सगळ्यांना कन्व्हिन्स केलं. मग आता राज्यपाल महोदयांना कसं कन्व्हिन्स करायचं? हा प्रश्न महत्वाचा आहे की कसं कन्व्हिन्स करायचं. ते तुम्हाला मुद्दाम अडचणीत आणतात सरकारला? आता ह्याच्यावर काहीच अडचण नव्हती ना. त्यांनी असं म्हणू शकले असते की बा हा अध्यादेश तुम्ही सुप्रीम कोर्टाला तेवढा अवगत करा. त्यामुळे ते हसन मुश्रीफजी ज्यांनी म्हटल्याप्रमाणे की राज्यपालांनी सही न करताच तो अध्यादेशाची प्रत परत पाठवली हे सांगून की ती सुप्रीम कोर्टाला दाखवून आणा आणि मग त्याच्या नंतरचा विचार केला जाईल. पण महत्त्वाची गोष्ट की खरं तर
महाविकास आघाडी सरकारला एक मोठा ऑप्शन म्हणता येईल की जर राज्यपालांनी सही केली नाही तर त्यांना हेच म्हणता येईल की राज्यपालांमुळेच ओबीसीना आरक्षण मिळत नाहीये. त्यामुळे खरं तर पारडं जे जड आहे ते महाविकास आघाडी सरकारचंच असं म्हटलं तर बागोळ ठरणार नाही. प्रवीण शेट्टीसह स्वाती लोखंडे, न्यूज 18 लोकमत, मुंबई. आणि आता यानंतर आपण बघणार आहोत बातमी आहे सामनातल्या अग्रलेखाच्या संदर्भातली. सामनामधून पुन्हा एकदा चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका करण्यात आली आहे. 21 सप्टेंबरला सामनातून तोंडास फेस कोणाच्या हा अग्रलेख प्रसिद्ध करण्यात आला होता. त्या अग्रलेखावर चंद्रकांत पाटील यांनी त्यांचं मन आता पत्रातून ढिलं केलं असल्याची टीका सामनातून करण्यात आली आहे. सामनाने आजच्या अग्रलेखात चंद्रकांत पाटील यांचं पत्र जशास तसं छापून उत्तर दिलंय. चंद्रकांत दादांनी सामनाच्या अग्रलेखावर व्यक्त केलेली प्रतिक्रिया वाचून काय वाटेल याचे उत्तर श्रीमती रुपाली चाकणकर यांनी आधी दिलंय. चंद्रकांत दादा पाटील हे महाराष्ट्राच्या राजकारणाला पडलेलं एक गोड स्वप्न आहे, कारण त्यांच्यामुळे महाराष्ट्रात सध्या निखळ मनोरंजन होत आहे. सरकारने चंद्रकांत दादांवर करमणूक कर लावावा अशी टीकाही करण्यात आली आहे. त्यामुळे आता हे बघायचं की यावरती चंद्रकांत पाटील नेमकी काय प्रतिक्रिया देत आहेत. आणि आता बातमी आहे न्यूज 18 लोकमतच्या दणक्याची. न्यूज 18 लोकमतनं पुण्यातील सुविधा केंद्राच्या जागा ज्या आहेत त्या खाजगी बिल्डरकडे भाडे करारावर देण्याचा घाट घातला होता. न्यूज 18 लोकमतनं पुणे महापालिकेच्या मोकळ्या जागांची बातमी सतत लावून धरली. मात्र असं असतानाही पुणे महापालिकेतील सत्ताधाऱ्यांनी अम्युनिटी स्पेसबाबतचा निर्णय घेतला. विरोधकांच्या विरोधाला न जुमानता सत्ताधाऱ्यांनी निर्णय रेटून नेला. मात्र न्यूज 18 लोकमतनं सातत्यानं मोकळ्या जागेची बातमी लावून धरली आहे. त्यामुळं सत्ताधाऱ्यांनी नमतं घेत मोकळ्या जागांबाबत सावध भूमिका घेतली. सर्वांना विश्वासात घेऊन निर्णय घेणार असल्याचं महापौर मुरलीधर मोहोळ यांनी सांगितलंय. खरं तर बुधवारी होणाऱ्या सर्वसाधारण सभेत हा विषय सभेच्या विषय पत्रिकेवरती आहे. मात्र त्याआधीच भाजपनं सावध भूमिका घेत हा राजकीय पक्ष सामाजिक संघटना यांना विश्वासात घेऊनच केला जाईल अशी भूमिका जाहीर केली. राष्ट्रवादीने अम्युनिटी स्पेसेस भाडे तत्वावर देण्याच्या निर्णयाला विरोध करून कोर्टाचं दार ठोठावलं. शिवाय दुसरीकडे निवडणुका तोंडावर असल्याने भारतीय जनता पक्ष हा विषय पुढे नेणार का हेच पाहणं महत्त्वाचं असेल. भाडे तत्वावरती देण्याचा संदर्भातला स्थायी समितीचा निर्णय हा झाल्यानंतर उद्या मुख्य सभेमध्ये याच्या संदर्भात निर्णय होणार होता. परंतु गेले काही दिवस अनेक सामाजिक संस्था, नागरिक संघटना, नागरिकांचे समूह या विषयात आम्हाला येऊन भेटलेत आणि या विषयाच्या संदर्भात थोडीशी सविस्तर माहिती देणं, लोकांपर्यंत त्याचं सविस्तर निवेदन करणं, सादर करणं अशा पद्धतीची विनंती त्यांनी केली. याच्यातली अधिकची स्पष्टता ही या ठिकाणी असायला हवी. उद्या होणाऱ्या पुणे महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये मागील 2 महिने वादग्रस्त झालेला आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने कडाडून विरोध केलेला तब्बल 185 अम्युनिटी स्पेस विक्रीचा विषय हा कार्यपत्रिकेवर होता. मागील 2 महिन्यापासून आम्ही स्थायी समितीच्या सभेपासून ते पत्रकार परिषद असेल, राज्य सरकारकडे करण्यात आलेली गंभीर तक्रार असेल, त्याचबरोबर केलेली आंदोलनं असेल, या माध्यमातून या विषयाला तीव्र असा विरोध केला होता. मुळात हा विषय पुणे महानगरपालिका आणि पुणेकरांच्या दृष्टीने कायमस्वरूपीचा नुकसानदायक होता. पुणेकरांचा श्वास या माध्यमातून कोंडला जाणार होता आणि म्हणूनच या विषयाला आम्ही विरोध केला होता. आणि यानंतर वेळ झाली का ब्रेकची. ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर आपलं स्वागत. ब्रेकनंतर पाहूयात मराठवाड्यात सतत कमी पर्जन्यमान असल्यानं तो दुष्काळात मोडतो. हवामान बदलामुळे मराठवाडा आता सतत 3 वर्ष जास्त पावसामुळे ओल्या दुष्काळात येतोय. यंदाच्या पावसामुळे एकट्या मराठवाड्यात 15 लाख हेक्टर शेतीचं नुकसान झालं. दुसरीकडे प्रशासन मात्र कासव गतीनं हालचाली करते आणि त्यामुळे महिनाभरात केवळ 30%च पंचनामे झाल्याचं चित्र आहे. महाराष्ट्रात परतीच्या पावसानं अक्षरशः धुमाकूळ घातलाय. राज्यातील अनेक विभागांमध्ये सरासरीपेक्षा दुप्पट पाऊस झालाय. त्यामुळे या हंगामातील सर्वच पिकं आणि फळबागांचं मोठं नुकसान झालंय. जवळपास 6000 हेक्टर जमीन खरडून गेली आहे. मराठवाड्यातील 14 लाख शेतकऱ्यांना पावसामुळे फटका बसलाय.
अशावेळी प्रशासनानं वेगानं पंचनामे करून शेतकऱ्यांना दिलासा देणं गरजेचं आहे. पण सातत्यपूर्ण पाऊस आणि संथ गतीनं होणाऱ्या पंचनाम्यांना शेतकरी हैराण झाले. औरंगाबाद, जालना, बीड ज्या भागामध्ये पूर आला त्या भागामध्ये स्पष्ट गाईडलाईन्स अद्यापही प्रशासनाला, जिल्हाधिकाऱ्यांना किंवा तहसीलदारपर्यंत कुठल्याही प्रकारचे GR आलेलं नाही किंवा प्रशासनाची माहिती आलेली नाही. शेतकऱ्यांना मदत कशी द्यायची किंवा पंचनामे कसे करायचे. पंचनामे सध्याची परिस्थिती आत्ताच्या घडीला अजूनही पूर येऊन गेलेला आहे, मोठं नुकसान झालेलं आहे. विजेच्या तारा तुटलेल्या आहेत, पोल खांब पडलेले आहेत, अनेक ठिकाणी डिप्या बंद आहेत. पण पंचनाम्याचा किंवा कुठल्याही प्रकारच्या शासनाकडून दखल घेतलेली जात नाही. दुसरीकडे प्रशासकीय अधिकारी मात्र कारणं देत आपल्या कासव गतीच्या कार्यपद्धतीवर पांघरून घालताना दिसत आहेत. जोरात पाऊस जर आला तर त्यावेळेला फील्डमध्ये जाणं अवघड होऊन बसतं, कारण चिखल असतो आणि मग आपल्या स्टाफला एंट्री करणं अवघड होऊन बसतं. समजा पाऊस आला तर थोडा व्यत्यय येऊ शकतो, नाही असं नाही. परंतु आता म्हणजे 25पर्यंत काम पूर्ण करायचं उद्दिष्ट आहे. पाऊस आला तर व्यत्यय येईल त्याचा. राज्यातील शेतकरी सर्वच बाजूनं नैसर्गिक आणि मानवनिर्मित संकटात सापडलाय. सणासुदीच्या तोंडावर पीक हातात येईल आणि 4 पैसे हातात पडतील अशी आशा शेतकऱ्यांना होती खरी, पण पावसानं सगळा घात केला आणि प्रशासनाचा कारभारही शेतकऱ्यांची परीक्षा घेतोय. कापसात, ऊसात, सोयाबीनमध्ये गुडघ्या इतकं पाणी, उडीद मुगाचे करं वापलेतं, सोयाबीनसुद्धा आता भयानक परिस्थितीमध्ये, ऊसं पडलेतं. तर त्याच्यात काही ठिकाणी अजून पंचनामे झालेले नाहीत, त्यासाठी कुणी पंचनाम्याला आलं नाही आणि शेतकरी भयान परिस्थितीमध्ये. अशा त्यांना मदत मिळायला पाहिजे लवकरात लवकर, आणि ती सरसकट देत आहेत का पंचनामे करून देत आहेत. तुम्ही पंचनामे करा, नाही तर सरसकट द्या. कोणती एक लवकरात लवकर शेतकऱ्याला मदत मिळाली पाहिजे. राज्यातील नुकसानीचे पंचनामे लवकर झाले नाहीत तर शेतकऱ्यांना मिळणारी मदतही लांबणीवर पडणार आहे. मदत लवकर मिळाली नाही तर पुढच्या पेरण्या कशा करायच्या या चिंतेत शेतकरी आहे. पाऊस विश्रांती घेत नाहीये, लवकर पंचनामे होण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे सरकारनं सरसकट मदतीच्या पर्यायाचा विचार करणं गरजेचं आहे. तरच सणासुदीच्या काळात शेतकऱ्यांना गोड घास खाता येणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सुधीर जाधवसह सिद्धार्थ गोदाम, न्यूज 18 लोकमत, औरंगाबाद. पुढे बातमी आहे नाशिक जिल्ह्यातनं. नाशिक जिल्ह्यातील धरणांच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाचा जोर वाढलाय. शहरातील गोदावरी पात्रात पाण्यानं धोक्याची पातळी ओलांडलेली आहे. दुतोंड्या मारुतीच्या छातीपर्यंत पाणी आलंय. पटांगण भाजी मंडई पूर्णपणे पाण्याखाली गेली आणि पात्रातील सर्व पुरातन मंदिर, कुंभस्थान पाण्याखाली गेलंय. प्रशासनानं सतर्कतेचा इशारा दिल्याचं कळतंय. तर मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या वैतरणा धरणातून विसर्ग सुरू करण्यात आलाय. गंगापूर, दारणा, नांदूर, मधमेश्वर या सर्व धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आलाय. गंगापूर धरणातून प्रतिसेकंद तब्बल 6000 क्युसेक्स वेगानं विसर्ग केला जातो. नांदूर मधमेश्वर धरणातून प्रतिसेकंद 3000 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. संध्याकाळपर्यंत विसर्ग वाढणार आहे. नदीकाठच्या 220 गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला. याबद्दल बोलूयात. आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग आपल्याबरोबर आहेत. प्रशांत, ही दृश्यच बरंच काही सांगून जात आहेत, पण सध्या आता गंगा घाटावरती नेमकी काय परिस्थिती आहे? अत्यंत मोजक्या शब्दामध्ये तू खरं तर वर्णन केलंय की हे दृश्य सांगून जात आहे. तीच परिस्थिती आहे. म्हणजे दुतोंड्या मारुती, जे नैसर्गिक पर्जन्यमापक आपण ज्याला म्हणतो नाशिकमध्ये, त्या छातीच्या वरती पाणी आहे. गळ्यापर्यंत बुडतंय की काय, कारण पावसाने अजूनपर्यंत उसण घेतली नाहीये. मुळात आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे की धरणांच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पावसानं जोर पकडलेला आहे, जो अजूनही कायम आहे. आणि याचमुळे पाण्याचा विसर्ग वाढत चालला. धरणातनं शहरातून नदीपात्राचं पाणी येतच आहे. मराठवाड्याकडे जाणाऱ्या नांदूर मधमेश्वर बंधाऱ्यातनं सुद्धा विसर्ग सुरू झालेला आहे. आणि हेच सगळ्यात महत्वाचं आहे की जर का पावसानं आज उसंत घेतली नाही तर जवळपास 6 वर्षानंतर दुतोंड्या मारुतीचं पूर्णपणे म्हणजे पाण्याखाली जाईल का, अशा प्रकारचा अंदाज व्यक्त केला जातोय. हवामान खात्यानं 5 दिवसांचा मुसळधार पावसाचा इशारा दिलेला आहे. सगळी मंदिरं जलमय झालेली आहे. गोदापात्रातली पुरातन मंदिरांचे गाभारे पाण्याखाली गेलेले आहेत. आणि याचमुळं हा पाण्याचा जोर जर का कायम राहिला तर परिस्थिती ही अधिक बिघडू शकते. अजून तरी परिस्थिती सगळी नियंत्रणात आहे. नदीकाठच्या 220 गावांना प्रशासनाच्या माध्यमातून सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे. सोमेश्वर धबधबा जो आहे, दूधसागर धबधबा, तोही ओसंडून वाहतोय. काळ्या कातळावरनं प्रचंड मोठ्या वेगानं पाणी नदीपात्रामध्ये झेपावत आहे. ही दृश्य जी आहे तीच बोलकी आहे. विशाल, ही दृश्य जी तीच बोलकी आहेत. पण सध्या नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आल्याचं कळतंय. प्रशांत, तिथे काय नेमकी म्हणजे अतिरिक्त काही कुमक तिथे ठेवण्यात आली आहे किंवा काही सूचना दिल्या जात आहेत असं काही?
जिल्हा प्रशासनाचा जो आपत्ती व्यवस्थापन विभाग आहे, हा आपत्ती व्यवस्थापन विभागाला सतर्कतेच्या सूचना आता गेल्या 3 दिवसापासून देण्यात आल्या होत्या. वेगवेगळ्या ठिकाणी जीवरक्षक दल जे तैनात करण्यात आलेले आहेत किंवा ग्रामीण पोलिसांच्या माध्यमातून नदीपात्रामध्ये ज्या ज्या ठिकाणी लोक आपली वाहनं धुण्यासाठी, कपडे धुण्यासाठी, पोहण्यासाठी त्या सगळ्याच ठिकाणी प्रतिबंध करण्यात आलेला आहे. त्या ठिकाणी बंदोबस्त ठेवण्यात आलेला. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की या नदीच्या माध्यमातून जे पाणी, प्रदूषित पाणी मोठ्या प्रमाणात प्रवाहित होईल. आणखी वेगळ्या गावांच्या ज्या पाणी व्यवस्था, पाणी पुरवठा यंत्रणा सगळ्या या नदीपात्रातल्या पाण्यावर अवलंबून आहे. त्या ठिकाणी फिल्ट्रेशनची सुद्धा तातडीनं सोय करण्याची, तुरटी वगैरे फिरवण्याची व्यवस्था करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून देण्यात आलेले आहेत. कारण पाणी ज्यावेळेस प्रचंड मोठ्या संख्येनं येतं त्यावेळेस वेगवेगळ्या रहिवासी वस्तीतलं, गटारीतलं पाणी सुद्धा नदीपात्रात येतं आणि यामुळे सुद्धा पुराच्या परिस्थितीमध्ये अधिक जास्त वाढ होते आणि यातूनच साथीच्या रोगांना आमंत्रण येतं. आमंत्रण मिळतं. त्या अनुषंगाने सगळ्या व्यवस्था ज्या आहेत त्या केल्या जात आहेत. धन्यवाद प्रशांत या सगळ्या तपशिलाबद्दल. त्यामुळे नाशिक जिल्ह्यातली परिस्थिती आपण बघतोय, दृश्यांमधूनच ही सगळी परिस्थिती लक्षात येते. यानंतर पाहूयात एक महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज अशी आहे की भाजप महिला आमदारांचं मुख्यमंत्र्यांना त्यांनी पत्र देऊ केलेलं आहे. महिला अत्याचाराबाबत हे पत्र लिहिण्यात आलंय आणि आता या सावित्रींच्या लेकीचं मातोश्री ऐकणार का असा प्रश्न जो आहे भाजपच्या महिला आमदार विचारताना दिसत आहेत. केंद्राकडे बोट दाखवून जबाबदारी टाळू नका असं या पत्रामधून मुख्यमंत्र्यांना आवाहन करण्यात आलंय. प्रश्नच उपस्थित करण्यात आलाय की या सावित्रीच्या लेकी या समाजात महिलांवरती होणाऱ्या अन्यायाविरुद्ध वारंवार आवाज उठवताना दिसत आहेत. त्या विरोधात मुख्यमंत्री ऐकणार का, मातोश्री ऐकणार का असा प्रश्न जो आहे तो उपस्थित केला जातोय. त्यामुळे आता या पत्रानंतर मातोश्रीकडनं काही प्रतिक्रिया येते आहे का, शिवसेनेच्या वतीने किंवा महाविकास आघाडी सरकारच्या वतीने कोणी बोलतंय का? कारण याच विषयी राज्यपालांशी देखील भेट घेऊन भाजपच्या महिला आमदारांनी मुंबईत घडलेल्या महिला अत्याचाराच्या घटनेला घेऊन दाद मागितली होती. याबद्दल राज्यपालांनी पत्र देखील मुख्यमंत्र्यांना पाठवलं. त्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या वतीने देखील त्यांना पत्र पाठवण्यात आलं आणि आता या भाजप महिला आमदारांनी मुख्यमंत्र्यांकडे पत्र पाठवलेलं आहे. ज्या पत्रात त्यांनी या सावित्रीच्या लेकी आपल्याला काहीतरी अपील करतायत, आवाहन करतायत आणि या आव्हानाला आपण प्रतिसाद देणार का असा प्रश्न त्यांनी विचारलेला. केंद्राकडे बोट दाखवून मातोश्री जबाबदारी टाळू शकत नाही असं या पत्रामधनं म्हणण्यात आलंय. कारण राज्यपालांनी दिलेल्या पत्राला म्हणजे या महिला आमदारांनी 2 दिवसाचं विशेष अधिवेशन बोलवावं. राज्यात महिलांवरती ज्या काही बलात्काराच्या घटना घडत आहेत, सामूहिक बलात्काराच्या घटना घडत आहेत, या विरोधात हे अधिवेशन असावं, त्याबद्दल त्यामध्ये चर्चा केली जावी अशी मागणी त्यांनी केलेली होती. याबद्दल राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं. मुख्यमंत्र्यांनी त्याच्या उत्तरादाखल त्यांना पत्र पाठवलं आणि संपूर्ण देशभरात अशा पद्धतीच्या घटना घडत आहेत तेव्हा या विषयाला घेऊन संसदेतच साधारण 4 दिवसाचं अधिवेशन बोलवण्यात यावं आणि त्यामध्ये मुंबईतील या घटनेबाबत चर्चा केली जावी अशी मागणी केलेली आहे. एकट्या गुजरातमध्ये देखील महिला अत्याचाराच्या घटना मोठ्या प्रमाणात घडत आहेत. याकडे केंद्र सरकारचं लक्ष आहे का, किंवा देशातल्या इतर राज्यांमध्ये देखील अशा घटना घडताना दिसतात, त्याला तिथली सरकारं थांबवणार आहेत का, किंवा केंद्र सरकार त्याबद्दल काही लक्ष घालणार आहे का असा देखील एक प्रश्न जो आहे तो उपस्थित केला जातोय. त्यामुळे राज्यपालांच्या उत्तराला मुख्यमंत्र्यांनी दिलेलं उत्तर आणि आता यानंतर भाजप महिला आमदारांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेलं पत्र, बघूयात या पत्रात नेमकं काय म्हणण्यात आलंय. जाणून घेऊयात त्यातला मजकूर काय. बघा, त्यांनी असं म्हणलं की राज्यात दररोज घडणाऱ्या महिला अत्याचारांच्या घटनांकडे माननीय मुख्यमंत्र्यांचं लक्ष वेधण्यासाठी भाजपच्या महिला आमदारांचं मुख्यमंत्र्यांना पत्र आहे. कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेचा शिवछत्रपतींनी कसा सन्मान ठेवला हे आपल्याला ठाऊक आहे. आपण राज्याचे प्रमुख असताना राज्यातील लेकीबाळींचा असाच सन्मान राखला जावा अशी आपली इच्छा नाही का? आपल्याला राज्यातील बऱ्याच घटनांची माहिती नसते असे कळते आणि त्यामुळे महिलांवरील अत्याचाराच्या घटना आपण आज पत्राद्वारे कळवित आहोत असा एक सुरुवातीचा मजकूर या पत्रामध्ये दिसून येतोय. बघूयात आता या पत्राबद्दल काय प्रतिक्रिया येत आहेत. यानंतर वेळ झाली का ब्रेकची ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर आपण बघणार आहोत राज्यातील महामार्गाच्या दुरावस्थेचं वास्तव दाखवणारी विशेष वृत्तमालिका.
यासाठी आमचे प्रतिनिधी ठिकठिकाणी जाऊन महामार्गावर पडलेले भले मोठे खड्डे आणि या खड्ड्यांमधून वाट काढत प्रवास करणारा सर्वसामान्य नागरिक कसे हाल सहन करतोय हे आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. पुण्यातल्या नरे गावातील खड्डेमय रस्त्यांची दुर्दशा न्यूज 18 लोकमतनं चव्हाट्यावर मांडली होती आणि या बातमीची पालिका प्रशासनानं दखल घेत गोकुळनगर नरे रोडवरचे खड्डे डांबर टाकून बुजवले. त्यानंतर आम्ही तुम्हाला कल्याण मुरबाड नगर महामार्गाची दुरावस्था दाखवली. आता ठाण्यातल्या रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांचं वास्तव तुम्हाला आम्ही दाखवणार आहोत. तसंच इतर जिल्ह्यांमधील रस्त्यांची दुरावस्थाही तुमच्यासमोर आणणार आहोत. ग्रामीण आणि शहरी भागांना जोडणाऱ्या महामार्गांची खड्ड्यांमुळे अक्षरशः चाळण झाली आणि यामुळे रस्ते अपघातात बळी जाणाऱ्यांची संख्याही दिवसेंदिवस वाढते. खड्ड्यांमुळे रस्त्यांची चाळण झाली असून प्रशासन याबाबत फक्त तसदीबद्दल क्षमस्व इतकंच म्हणतं. यासाठीच न्यूज 18 लोकमतची विशेष मोहीम तसदीबद्दल क्षमस्व. चला तर वळूयात आमच्या या मोहिमेकडे. एखाद्या कामाला थुकपट्टी लावणे म्हणजे नेमकं काय? हो, याचं उत्तम उदाहरण ठाण्यात खड्डे बुजवण्यात येणाऱ्या ठेकेदाराने दाखवून दिलं. मागील काही दिवसांपासून ठाण्यातील रस्त्यांवर पडलेले खड्डे हे मोठ्या चर्चेचा विषय झालेले असताना या रस्त्यांवर डागडुजी करण्यासाठी कोट्यवधी रुपयांची कामं दिली जातात. मात्र त्यानंतर ही रस्त्यावर खड्डे दिसून येत आहेत. नितीन कंपनीने चक्क पाऊस सुरू असताना खड्डे बुजवण्याचं काम हाती घेतलं आणि याच परिसरात ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचं निवासस्थान असून ठेकेदाराने चक्क थुकपट्टी करण्यात त्यांनी केली असल्याचं दिसून येत आहे. तसंच हाकेच्या अंतरावर ठाणे महापालिकेचं मुख्यालय देखील आहे. बुजवलेल्या खड्ड्यांनी आज पुन्हा डोकंवरती काढलं आणि याच रस्त्याची चाळण पुन्हा झालेली पाहायला मिळाली आणि त्यामुळे ठाणेकरांच्या पैशांचा दुरुपयोग केला जात असल्याचं दिसून येत आहे. दरम्यान ठाण्यात बऱ्याच रस्त्यांवर खड्डे पडले असून या खड्ड्यांमुळे वाहतुकीवर मोठा परिणाम दिसून येतोय. पूर्व द्रुतगती महामार्गावर प्रचंड खड्डे पडले असल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलंय. याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अजित मांढरे यांनी. ठाण्याची वाहतूक गेली काही दिवस कमालीची मंदावलेली आहे. मी ठाण्यातल्या माजिवडा सर्कल, घोडबंदर आणि भिवंडी बायपास म्हणजे मुंबई नाशिक हायवे, मुंबई ठाणे आणि ठाणे नाशिक असा जो हायवे आहे या हायवेला आहे. हा सगळा रस्ता जो आहे गेली अनेक दिवसांपासून 8 ते 10 किलोमीटर, गेली 2 दिवस तर 15-15 किलोमीटरचे लांबच्या लांब गाड्यांच्या रांगा लागत आहेत. गाडी जायला जागा नाही आहे. गाड्या कशा तरी एकमेकांच्या वाट काढत आहेत. याचं कारण म्हणजे भिवंडीत आणि ठाण्यामध्ये या संपूर्ण ठाणे नाशिक हायवेला पडलेले संपूर्णपणे खड्डे आणि या खड्ड्यांमुळे ही अशी वाहतूक जी आहे ही नेहमी कोंडलेली दिसते. हा जो माझ्या डाव्या बाजूचा ब्रिज जो आहे जिथून आता गाड्या चाललेल्या आहेत, पुढे जाऊन पुन्हा वाहतूक कोंडी होते. सकाळच्या वेळेस तर हा संपूर्ण जो उड्डाणपूल आहे त्या उड्डाणपुलावरती मोठमोठ्या गाड्या ज्या आहेत वजनाच्या, त्या सर्व गाड्या ज्या आहेत इथं वाहतूक कोंडी झालेली असते आणि फुल लोडेड असतात या गाड्यांमध्ये हजारो टनाचं सामान असतं आणि यामुळे ही हा जो उड्डाणपूल आहे याच्या उड्डाणपुलाच्या जे बांधकाम आहे त्याला देखील धोका निर्माण होतो आहे. कारण का उड्डाणपुलावरती गाड्या ह्या थांबू नये तर सलग जाव्या अशा पद्धतीने उड्डाणपुलांचं बांधकाम करण्यात येतं. मात्र इथे जर हजारो टनाच्या गाड्या उभ्या राहिल्या तर या उड्डाणपुलाला देखील धोका निर्माण होईल आणि मोठी दुर्घटना घडू शकते. तुम्ही कुठेही नजर टाकली तर सर्वीकडे तुम्हाला हे दिसेल की या ठाणे भिवंडी नाशिक हायवे जो आहे याच्यावरती मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झालेली आहे. याचं कारण म्हणजे एकमेव कारण आहे ते म्हणजे रस्त्यांवर पडलेले खड्डे आणि याचमुळे हे वाहतूक कोंडी होते. तर तुम्हाला खाली दाखवलं तर मुळात हा रस्ता जो आहे तो 3 ते 4 पदी रस्ता आहे. मात्र 2 पदी रस्ता सोडला तर बाजूला हे जे कंटेनर उभे आहेत इथे सगळे खड्डे पडले आहेत. रस्त्यांची कामं झालेली नाही आहेत. पुढे गाड्या ज्या आहेत त्या खड्ड्यातून काढण्याचा प्रयत्न केला जातो आहे. पण अशा परिस्थितीमध्ये ही वाहतूक कोंडी जी आहे ती वाढत चाललेली आहे. यावर तात्काळ जर उपाय केला नाही तर नक्कीच मोठी वाहतूक कोंडी होईल आणि यामुळे मोठा अनर्थ घडेल. कारण का आम्ही आत्ता थोड्याच वेळी ते पाहिलं की एक ॲम्ब्युलन्स जी आहे ती जाण्याचा प्रयत्न करत होती. ती जायला न मिळाल्यामुळे इथं मध्ये डिवायडर जो आहे त्याची हाईट सुदैवानं कमी आहे. कारण का ॲम्ब्युलन्स येऊन जात होती म्हणून ती ॲम्ब्युलन्स युटर्न मारली आणि पुन्हा ठाण्याच्या मार्गे आता तिला जर भिवंडी जायचं असेल किंवा पुढे जायचं असेल तर वेगळा कुठला मार्ग त्यांना निवडावा लागेल तरच ती जी ॲम्ब्युलन्स आहे ती वेळेत पोहोचेल आणि त्यातल्या रुग्णाचा जीव वाचेल किंवा रुग्णापर्यंत ती पोहोचायची असेल तर वेळेत पोहोचेल. अन्यथा मोठा अनर्थ घडेल. ही परिस्थिती जर टाळायची असेल तर या ठाणे नाशिक रोडवरतील विशेष करून भिवंडी भागातील आणि ठाणे भागातील जे खड्डे रस्त्यावर पडलेले आहेत ते बुजवले तरच या समस्येपासून मुक्तता
या रस्त्यावरून जाणाऱ्या गाड्यांना मिळू शकते. अजित मांढरे, न्यूज 18 लोकमत, ठाणे. आपण पाहतो ठाणे शहरात अनेक ठिकाणी खड्डे पडलेत आणि त्यामुळे ठाणेकर त्रस्त झालेत. पाहूयात स्थानिकांच्या प्रतिक्रिया काय आहेत. इथं काल भर पावसामध्ये काम केलं, पूर्ण खड्डे मिळाले, डांबर टाकलं, तरी आज पूर्ण पाऊस पडला, त्यामुळे परत खड्डे ते निघाले, परत सगळं डांबर निघाला बाहेर. मला तर वाटतं त्यात का डांबरमध्ये काहीतरी मिक्स असेल, त्यामुळे डांबर काय राहत नाही. त्यामुळे त्या प्रशासनाने काही ना काहीतरी करून ते रस्ते चांगले बनवले पाहिजे. समस्या कोई हल नहीं करता है, ये खड्डा तो गिरता ही रहता है. कोई खड्डे को ना करने वाले हैं, कोई उसको ढकने वाले नहीं है. तो ये सिलसिला चलता ही रहता है, काम का सिलसिला चालू रहता है. अगर वो खड्डा नहीं गिरेगा तो फिर उनका पेट कैसा भरेगा. तर ठाण्यात पडलेल्या खड्ड्यांवरून पालिकेनं काय उत्तर दिलंय तेही जाणून घेऊयात. खड्डे भरण्याची प्रक्रिया आहे सातत्याने सुरू आहे, परंतु मध्यंतरी मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू होता, त्यामुळे थांबलं होतं. परत ड्राय स्पेल मिळाला होता, परत आपण खड्डे भरणीचं काम सुरू केलं होतं. परत पाऊस आता गेले काही दिवस सतत पाऊस सुरू आहे, त्यामुळे काही अडचणी खड्डे भरण्यासाठी येत आहेत. तरीही आमचा प्रयत्न सुरू आहे की नागरिकांना कमीत कमी त्रास व्हावा, त्यासाठी जिथं शक्य असेल तिथे आपण खड्डे भरणीचं काम सुरू केलेलं आहे. कालचा जो प्रकार होता तो चुकीचा होता, परंतु आमचं त्यातनं हे होतं किंवा ते खड्डे ॲटलिस्ट भरले जातील, परंतु हे चुकीचं होतं, त्या समज देण्यात आलेली आहे संबंधितांना. आता आपण नुकतीच ठाण्यातील रस्त्यांची दुरावस्था पाहिली. इथं खासदार राजन विचारे आणि पालकमंत्री एकनाथ शिंदे राहतात. या सर्वांवर तुमच्या जिल्ह्यातील व्यवस्थेची जबाबदारी आहे. ह्यांच्याकडे आपणही वेळोवेळी पाठपुरावा केला असेल. न्यूज 18 लोकमत देखील आमच्या या वृत्तमालिकेतून या नेते मंडळींना आवाहन करत आहे की जातीनं लक्ष घालून नागरिकांच्या समस्या, या खड्ड्यांच्या समस्या ज्या आहेत त्या सोडवाव्यात. अर्थात पुन्हा या सगळ्या विषयाला घेऊन किंवा या विषयाच्या विरुद्ध जर नागरिक रस्त्यावरती आले आणि त्यांनी आंदोलन केलं तर मात्र कठीण होऊन बसेल. यानंतर वेळ झाली का ब्रेकची. ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. आणि ब्रेकनंतर आता बातमी आहे आमच्या वृत्तमालिकेच्या इम्पॅक्टची. न्यूज 18 लोकमतने पुणे महापालिका हद्दीतील नरे गावातल्या सिमेंट रस्त्यांची खड्ड्यांमुळे कशी दुर्दशा झाली आहे याची पोलखोल करताच प्रशासन खडबडून जागं झालं. गोकुळनगरमधील सर्व खड्डे बुजवण्यात आलेत. याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी चंद्रकांत पुंदे यांनी. पण हा सगळा आढावा आम्ही वेळोवेळी घेतोय. आमच्या प्रतिनिधींच्या मार्फत हा आढावा घेऊन आम्ही आपल्यापर्यंत त्याविषयीची माहिती पोहोचवतोय. पण न्यूज 18 लोकमतनं रस्त्यांच्या या दुरवस्थेची ही सगळी वृत्तमालिका सुरू केल्यानंतर आपण बघतोय त्याचा इम्पॅक्ट. खड्डे बुजवण्यात आले. सामान्यांचा आवाज म्हणून कायमच न्यूज 18 लोकमत पुढे आलंय आणि यात आम्ही या रस्त्याची ही दुरावस्था पुढे आणली. न्यूज 18 लोकमतच्या तसदीबद्दल क्षमस्व या खड्डे स्पेशल कॅम्पेनमध्ये आम्ही तुम्हाला याच नरेगावातील गोकुळनगरच्या या डेथ स्पॉटचं दुर्दशा दाखवली होती. हाच तो 12 फुटाचा खड्डा आहे जो आपण मोजून दाखवला होता प्रेक्षकांना. ही बातमी काल न्यूज 18ला लागताच अखेर महापालिका जागी झाली खडबडून आणि हा सगळा पूर्ण जो पॅच आहे हो त्यांनी पूर्णपणे बुजवून टाकलेला आहे. फक्त हाच नाही तर इथून पुढं अगदी महानाजीनगरपर्यंत हे सगळे खड्डे बुजवायला त्यांनी घेतलेले आहेत. काही बुजून झालेत, काही राहिलेत. तिकडले अजून NH4च्या सर्व्हिस रोडचे खड्डे बुजवायचं काम सुरू आहे, त्याला वेळ लागेल. पण एका अर्थाने गेली 2-3 महिने इथले स्थानिक कार्यकर्ते फॉलोअप घेत होते या सगळ्या खड्ड्यांचा, पण प्रशासन कुठल्याही पद्धतीने दाद देत नव्हतं. पण जेव्हा आपण न्यूज 18 लोकमतने आपल्या खड्डे स्पेशल कॅम्पेनमध्ये आवाज उठवला, प्रेक्षकांचं भावना, इथले जे दुर्दशा आहे या स्पॉटमुळे 3 लोक गेलेले आहेत. हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे इथला. या गोकुळनगरच्या या स्पॉटवरती मुळात रोड आहे सिमेंटचा आणि इथं 3 लोक गेलेले आहेत, तरी प्रशासन दखल घेत नव्हतं. हे 23 गावं जे आत्ता नव्यानं समावेश झालीत पालिकेमध्ये, याच्या विकास कामं कुणी करायची हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा होता. ते कुणीच दखल घेत नव्हतं. पण जेव्हा आपण न्यूज लोकमतवर ही बातमी लावली तेव्हा प्रशासन जागं झालं आणि अखेर हे खड्डे बुजवलेले आहेत. आपल्यासोबत इथलं स्थानिक रहिवासी आहेत. कल्याण, मला सांग, सातत्याने तूही पाठपुरावा केला आहे, आमच्याकडे यायचं सर, काहीतरी करायचं, बातमी करूया. आपण बातमी केली, अखेर न्याय मिळाला नरेवासियांना. तू स्वतः याचा पीडित आहेस, काय सांगशील, काय भावना?
ॲक्च्युली नरेगावातील ह्या मानाईनगर परिसरात मोठमोठे खड्डे आहेत. आपण काल दाखवलं 12 फुटापर्यंतचे खड्डे पण सिमेंटच्या रस्त्यावर आहेत आणि नरेगावात हे महापालिकेत गेलं समाविष्ट झालं. गेल्या 2-3 महिन्यापासून यात महापालिका कोणतेही लक्ष देत नव्हती. मात्र काल आपण न्यूज 18 लोकमतनं ही बातमी दाखवली आणि लगेच 2 तासात अधिकाऱ्यांनी या बातमीची दखल घेऊन 2 तासातले मानाईनगरच्या परिसरातले खड्डे बुजवलेले आहेत. अशाच प्रकारे भोवताली असणाऱ्या समस्या, अन्याय याविरुद्ध कायम न्यूज 18 लोकमत आवाज उठवत राहील. कारण इम्पॅक्ट म्हणजेच न्यूज 18 लोकमत, सामान्यांचा आवाज म्हणजेच न्यूज 18 लोकमत. यानंतर इथेच थांबणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.